नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, पवारांचा शब्दाना शब्द खरा ठरला दिसलं नाही, पण मुंढांचा कार्यक्रम लावून आणला। मुंढेंनी अति केलं, आज राजीनामा झाला नसता तर अजित पवार संपले असते। बीडचा बिहार झाल्याचा विषय लावून धरला नसता तर आज मुंढे एक्सपोज झाले नसते। सुरेश दत्त जरांगे मीडियांनी देशमुखांना न्याय देण्यासाठी 80 दिवस लढले। धनंजय मुंडे नैतिकता समजून आधीच राजीनामा दिला असता तर आज शितोडे उडाले नसते। नेमकी घडलं काय, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय काय घडलं, कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या 8 आरोपींनी काय काय कारनामे केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले। उभा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय, उभा महाराष्ट्र शोक व्यक्त करतोय आणि धनंजय मुंडे अजूनही खुर्चीला चिटकून बसलेत। हे पाहून अनेकांना विशेष वाटले की वाल्मिकराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड होता। आधीच सांगितलं गेलं होतं, पण नाही, सरकारला पुरावे हवे होते। वाल्मिकराड हा धनंजय मुंडेंचा डावा हात होता। वाल्मिकराड सांगेल त्या इशाऱ्याने धनंजय मुंडे चालतात। नक्की धनंजय मुंडे सांगतील त्या इशाऱ्याने वाल्मिकराड चालतो, असे अनेक आरोप झाले होते। मात्र तरीही धनंजय मुंडे म्हटले, थांबा, माझ्या विरोधात पुरावे येऊ द्या। अजित पवार म्हटले, थांबा, अजूनही आमच्या मंत्र्याविरोधात पुरावे हाताशी लागले नाही। फडणवीस म्हटले, थांबा, अजित पवारांना काय ते ठरू द्या। अहो, इथे एका माणसाची हत्या झाली, क्रूर हत्या झाली आणि तुम्ही पुरावे शोधत होता। नैतिकता समजून धनंजय मुंडेंना राजीनामा देणं ते आधीच गरजेचं होतं, पण नाही। धनंजय मुंडेंना वाटलं सेटलमेंट झाली तर होईल, लावून धरता आलं तर धरलं जाईल। आपण फडणवीस अजित पवारांचे खास आहोत, आपणही यांना काही काळामध्ये मदत केली होती, आपल्यालाही काही काळात हे मदत करतील, आपल्यावरती पांघरून टाकतील, पण अति झाला तिथे माती होते। पापाचा घडा भरल्यानंतरही काहीही करता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कोरोना मुंडेंनी केलेले आरोप आणि त्यांच्याकडे केले गेलेलं सरासरी दुर्लक्ष, चित्रवाघ असतील किंवा भाजपाचे अनेक लोक जे कुठेही महिलावरती अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्यावरती आवाज उठवायचे, पण धनंजय मुंडेंच्या केसमध्ये गप्प होते। कारण व्हाईट कॉलरवाल्या अंगावरती जर एकदा शितोडे उडाले तर ते पुसणं कठीण होतं। हे ओळखूनच हे सगळं काही घडलं गेलं का, असे प्रश्न तयार झाले। आज देवेंद्र फडणवीस ते धनंजय मुंडेंना राजीनामा दिलाच पाहिजे असे आदेश दिल्याची माहिती समोर येते। मग पुढे जाऊन प्रश्न तयार होतोच ना, की जर धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचाच होता तर तो आधीच का घेतला गेला नाही। 80 दिवस एकाच केसचा तपास होत होता। वाल्मिकराडला कसं वाचवायचं, कसं वाचलं जाऊ शकतं आणि वाल्मिकराडच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले, वाल्मिकराड समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले होते। अहो, महाराष्ट्राचा बिहार झाला, वाल्मिकराड हाच सूत्रधार होता। मीडिया ट्रायल झाली नसती तर वाल्मिकराड सोबतचे तुमच्या गळ्यासमोर लोक देखील हात घेऊन आले असते, असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।